आज आपण यशाया पुस्तक 65वा अध्याय 17 वचनापासून 25 वचनापर्यंत देवाचे वचन मनन करू. ह्या भागाला दिलेला टायटल आहे नवे आकाश व नवी पृथ्वी. देवाने इस्रायल लोकांना वचन म्हणून आशीर्वाद देण्यासाठी इच्छा करतो की सर्व काही देवाने नवीकरण करणार आहे. म्हणजे असा कुठला बाबती आहे देवाचा आशीर्वाद त्यांना नवीकरण देणार आहे ते आपण पाहूया. 17 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाही. असं काय घटना घडलेलं आहे की देवाने पूर्वीच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू नका, मी पण ध्यानात नाही ठेवणार, मी पण विसरणार, तुम्ही पण विसरून जाणार. असा काही एक घटना आहे की तुम्हाला मी आठवण करून देते. इस्रायल लोक मिस्र देशामध्ये काही एक वर्ष गुलामगिरीमध्ये होते. नंतर देवाने त्यांच्या अश्रू पाहून, त्यांच्या प्रार्थना ऐकून त्यांच्या गुलामगिरीपासून, मिस्र देशापासून त्यांना सोडवले. मग काही एक वर्ष देवाच्या भक्ती पाळलं, नंतर देवाला विसरायला लागले. नंतर असिरिया लोक आले, बाबिलोन लोक आले. देवाने त्यांच्या ताब्यात ठेवले होते, कारण की जेव्हा जेव्हा इस्रायल लोक देवाच्या आज्ञा मोडून, देवाला तिरस्कार करून स्वतः त्यांच्या मर्जीप्रमाणे राहता देवाला दुखवलं होते, तेव्हा शत्रू लोकांच्या हाती देवाने सोपून दिले होते. आता बाबिलोन लोक यरूशलेम शहरावर आक्रमण करून यरूशलेम मध्ये जो देवाचे मंदिर होते त्याचे नासधूस केले होते आणि काही लोकांना ते बंदी करून बाबिलोन देशामध्ये नेले होते. तेवढेच नाही, इस्रायल लोकांच्या पुढारी लोकांच्या अंतर्गत कलहामुळे, भांडणामुळे ते देश 2 भाग झाले होते. यहुदी अनेकदा देवाविरुद्ध वागल्यामुळे नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर संघर्ष केले होते. पण आता स्वतः देवाने इस्रायल लोकांना वचन देऊन सांगत आहे की पूर्वीच्या गोष्टी लक्षात ठेवल्या जाणार नाही, लक्षात येणार नाही. असा एक मोठा आशीर्वाद देव देतो. म्हणजे सर्व काही जे काही माझ्या विरुद्ध तुम्ही पाप केला आहे, चुकला आहे, मी तुम्हाला क्षमा करणार आणि सर्व काही आता नवी करणार आहे मी. म्हणजे आता बाबिलोन देशामध्ये कमसे कम 70 वर्ष ते गुलाम मध्ये होते, दुःखामध्ये होते. त्याच्यामधून मी नवीन निर्गमन करणार आहे. म्हणजे परत तुमच्या शहरामध्ये, तुमच्या देशामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, असा देवाच्या वचन सांगते. आणि देवाच्या वचन मध्ये इस्रायल लोकांना अंतहीन आनंदाच्या गोष्टी इथं लिहिलेल्या आहे. म्हणजे जो जुना काळामध्ये जो घडलेल्या दुःखीच्या गोष्टी आहे, जो खेदाची गोष्टी आहे, सर्व काही तुम्ही विसरून जाणार आणि सर्व काही नवीन मी तुम्हाला करणार आहे आणि आनंदमय जीवन मी तुम्हाला देणार आहे, असं देवाने सांगतो. आपला देव नेहमीच इतिहासावर नियंत्रण करणारा देव आहे आणि नवीन गोष्टी सांगण्याची, नवीन गोष्टी करण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे. केवळ आपला देव जिवंत देव आहे, म्हणून सर्व काही नवीन करू शकणार आहे. केवळ त्यांच्या पराक्रमी सामर्थ्यामुळे, त्यांच्या करुणामुळे बरे होण्याचा आशा आपण त्यांच्याकडे बाळगू शकतो. आपला देव परमेश्वर या उद्ध्वस्त झालेल्या लोकांना धीर देतो, मोडलेल्या लोकांना परत बांधतो, वाकलेल्या लोकांना परत सीधा उभा करतो आणि त्यांना दया दाखवतो आणि त्यांच्या प्रेम, त्यांच्या करुणामुळे परत एकत्र आणतो. नवीकरण, नवीन आशीर्वाद, नवीन आनंदाने त्यांना भरतो. आपल्या जीवनामध्ये पण जसं इस्रायल लोक त्यांच्या इतिहासमध्ये बरेच घटनामुळे बरेच वेळ देवाला दुखवलं होते, पाप केलं होते, तसा अनेक वेळा दुःखामध्ये, गुलामीमध्ये, दुसऱ्यांच्या ताब्यात मध्ये राहत होते. आपण पण तसा देवाच्या विरुद्ध पाप केला आहे, परंतु देव आपल्यालाही इस्रायल लोकांसारखा क्षमा करतो आणि नवी आशा, नवीन भरोसा, नवीन ताकद द्यायला देव इच्छा करतो.
आता एक वचन मी तुम्हाला आठवण करून देते. स्तोत्रसंहिता 1:3 त्याचा 12व्या वचनामध्ये असा लिहिलेला आहे की पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहे. खरंच जर आपण केलेला जो चुकी आहे, पाप आहे, जर आपण आठवण केले तरी आपल्याला हे खेद वाटते. परंतु देवाने त्यांच्या दयामुळे, त्यांच्या करुणामुळे, त्यांच्या विपुल मायामुळे आपल्याला एक आशा, एक भरोसा, एक आशीर्वाद देत आहे की सर्व काही मी तुम्हाला नवीकरण करणार आहे. म्हणून आपण देवाला आभार मानायला पाहिजे, देवाला स्तुती केली पाहिजे. दुसरं वचन आहे की 18व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा आणि उल्हास पावा. पहा, मी यरूशलेम उल्हासमय, तिचे लोक आनंदमय करतो. इस्रायली लोकांना देवाने आशीर्वाद देतो की ज्या बाबिलोन देशापासून मी तुम्हाला नवीन निर्गमन करतो, तुमच्या देशामध्ये, तुमच्या शहरामध्ये मी नेईन, तिथं मी तुम्हाला आशीर्वाद देईन आणि तिथं तुम्ही आनंदाने जीवन जगणार आहे. हा दुनियामध्ये कुठल्या प्रकारचे आशीर्वाद इस्रायल लोकांना द्यायला इच्छितो ते आपण पाहूया. 20व्या वचनापासून 24 वचनापर्यंत या दुनियामध्ये देवाचे आशीर्वाद असा लिहिलेला आहे की देव त्यांना मुले देणार आणि ते 100 वर्षाचा जगणार आहे, म्हणजे ते दीर्घायुष्य जगणार आहे. आणि 21व्या वचनामध्ये ते घर बांधतील आणि स्वतः त्यांच्या घरामध्ये राहतील आणि ते द्राक्षमळे लावतील आणि ते द्राक्षमळ्याचा त्यांच्या फळ खातील आणि ज्यांच्या मुले त्यांच्या जवळ राहतील, असा देवाचा आशीर्वाद लिहिलेला आहे. आणि देव म्हणतो, माझे निवडलेले आपल्या हातांच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील. आणि 23व्या वचनामध्ये असे लिहिलेलं आहे की परमेश्वराने आशीर्वाद दिलेले ती संतती आहे वा त्याची मुले त्यांच्या जवळ राहतील. इथं देवाचे वचन आपण स्पष्टपणे आपण पाहिलं तर देव त्यांना मुलबाला देतील आणि ते दीर्घायुष्य राहणार आहे. ते कुठलेच गरोदरमध्ये कोणी मरतात तसा अशी परिस्थिती येणार नाही. आणि ज्यांच्या घरात जे मुलं होतील ते 100 वर्षाच्या दीर्घायुष्य राहणार आहे. म्हणजे ते कुठलेच अपघात होणार नाही, रोगराई त्यांना येणार नाही, पिढे येणार नाही, अचानक काही मरण होणार नाही, असा देवाचा आशीर्वाद आहे. 100 वर्ष दीर्घायुष्य राहणार आहे. दुसरे काय आहे की आनंदाने तुम्ही घर बांधतात, मेहनत करून तुम्ही घर बांधतात, जे तुम्ही घर बांधलेलं आहे त्या घरामध्ये तुम्ही राहतात आणि ज्या तुमच्या लेकरा बाळांना जे अन्न पियाला खायला लागते ते सर्व द्राक्षामळे तुम्ही लावतात, ते द्राक्षामळाचे फळ तुम्ही खाणार आहे. असं नाही आहे की तुम्ही घर बांधतील आणि दुसरे येऊन राहतील किंवा जे तुम्ही घर बांधलेलं आहे ते निवास योग्य नाही असं ते नाही करणार आहे. म्हणजे काही लोक घर बांधतात पण ते घरामध्ये निवास योग्य नाही आहे, ते घर सोडून दुसऱ्या जागामध्ये जाऊन ते राहतात. पण देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जे माझे निवडलेले लोक आहे आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील. ह्या वचनामध्ये आता एक वचन आपण आठवण करूया. स्तोत्रसंहिता 1 अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. देवाचा आशीर्वाद आहे की देवाने निवडलेल्या लोकांवर अशा आशीर्वाद देते, जे काही तुम्ही काम करतात ते सर्व काही पूर्णपणे त्याचे फळ तुम्ही भोगणार आहे आणि त्यांचे आशीर्वाद तुम्ही खाणार आहे. आणि जे काही तुम्ही हाती घेतात
ते सर्व काही सिद्धीस नेणारा, कल्याण देणारा देव आहे. आणि देव इस्रायल लोकांना असा आशीर्वाद देतो की कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल. म्हणजे येशू देव त्यांना सर्व बाबतीमध्ये आशीर्वाद द्यायला इच्छा करतो. आपण या भागामध्ये एक वचन आठवण करूया. होशिया पुस्तक मध्ये त्याचा 14वा अध्याय आणि 5व्या वचनापासून असे लिहिलेले आहे की मी इस्रायेलास दहिवरासारखा होईन, तो भूकमलप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरेल, त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल, त्यास लबानोनासारखा वास सुटेल. ते परत येऊन त्यांच्या छायेत राहतील, ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील व द्राक्षीप्रमाणे फळ देतील, त्यांची कीर्ती लबानोनाच्या द्राक्षासारखे होईल. इथे देवाने वचन देतो की यरूशलेम शहर आणि त्यांच्यात राहणाऱ्या लोकांना देव अशा प्रकारची पूर्वी वैभव, पूर्वी आशीर्वाद, पूर्वी आनंद देण्यासाठी इच्छा करतो. म्हणून आपण पण हे देवाच्या आशीर्वादाची योग्य लायक बनायला पाहिजे. म्हणजे कायमची देवाने आपल्याला जो पापाची क्षमा दिले, नवीन जीवन दिले, नवीन आशीर्वाद आपण देवाकडून मिळवून घ्यायला पाहिजे. देवाच्या वचन जसं सांगते तसं आपण कायमची देवाचे भय धरून राहायला पाहिजे. देवाचे वचन रात्रंदिवस आपण मनन करत राहायला पाहिजे. असं अजून एक वचन आपण आठवण करूया. स्तोत्रसंहिता 128 वचनामध्ये पहिली वचनापासून असं लिहिलेलं आहे की जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. तू आपल्या श्रमांचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सफल द्राक्षा वेलीसारखी होईल, तुझ्या मेजास भोवती तुझी मुले जैतूनाच्या रोपासारखा होतील. इथे यशया पुस्तक मध्ये पण देवाने अशा प्रकारचे आशीर्वाद देतो की कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल. आयुष्यभर देवाने आपल्याला जे काही आपल्यासाठी नेमून ठेवलेलं आहे ते आशीर्वाद देणार आहे. आणखी एक मोठा आशीर्वाद इस्रायल लोकांकरता देव देतो की 24व्या वचनामध्ये त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन, तो बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन असे होईल. खरंच हे देवाने आपल्याला आशीर्वाद देतो की आपला देव जिवंत देव आहे म्हणून तो ऐकतो. आपला देव जिवंत परमेश्वर आहे म्हणून आपल्या प्रार्थनाची उत्तर देतो. आपण मागण्याच्या पूर्वी आपण आपला मागणी संपवले नाही तोपर्यंत देव आपला प्रार्थना ऐकून आपल्यावर दया करून आपल्याला त्यांचे उत्तर मिळवून देतो. म्हणजे आपले देव कितीतरी मायाळू देव आहे. तो अनकंडिशनली आपल्याला आशीर्वाद द्यायला इच्छा करतो. म्हणजे ना अपेक्षा ठेवता देव सर्व काही नवीकरण करायसाठी आपल्याला आपल्या जीवनाला आशीर्वाद द्यायसाठी देव इच्छा करतो. पहिली आपल्या पापाची क्षमा करतो, तो कधी आठवण करणार नाही आणि आपल्यालाही ध्यानात येऊ नाही देणार. दुसरं काय आहे की जे देवाने निवडलेला आहे ते लोकांना देव असा प्रकारची आशीर्वाद देतो की भूमीमध्ये या पृथ्वीमध्ये जेवढे आशीर्वाद आपल्याला पाहिजे सर्व काही आशीर्वाद देव आपल्याला देणार आहे. आता तिसरी आशीर्वाद काय आहे आपण पाहू. यशया पुस्तक 65वा अध्याय 25 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तेव्हा लांडगा व कोंकरू एकत्र चरतील, सिंहा बैलाप्रमाणे कडबा खाईल, सर्पांचे खाणे धूळ होईल, माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत, नासधूस करणार नाहीत असे परमेश्वर म्हणतो. हा वचन आपण स्वर्गराज्यामध्ये होणारा गोष्टीचा नमुना असं समजून घ्यायचा. कारण की स्वर्गराज्यामध्ये येशूदेव युगानुयुग राज्य करेल आणि हा राजाची सूचना एक
भविष्यवाणी म्हणून इथं आपल्याला वाग्दान वचन असा देवाचे भरोसाने आपल्याला दिलेला आहे. हेच वचन आपल्याला प्रकटीकरण पुस्तक मध्ये वाचायला मिळते. प्रकटीकरण त्याचे 21वा अध्याय पहिल्या वचन मध्ये असं लिहिलेलं आहे की नवे आकाश व नवी पृथ्वी. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिले नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. आणि पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय 13व वचन मध्ये असे लिहिलेलं आहे की तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्याची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. खरोखर ह्या वचन जो इस्रायल लोकांनाही दिले आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला आपल्यालाही देवाचे वचन देत आहे की मी तुम्हाला स्वर्गराज्य घेऊन जाणार, सर्वकालिक जीवन देणार. कारण की देव ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांना निवडलेला आहे ते सर्व प्रकारचे आशीर्वाद द्या इच्छितो. म्हणजे आपल्या पापाची क्षमा करून आपल्याला नवीन जीवन दिलेलं आहे आणि दुनियामध्ये पण आपल्याला जे घर कुटुंब करतात जे काही आशीर्वाद पाहिजे ते आशीर्वादही देणार आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा येशू प्रभू दुसऱ्यांदा येतील त्याच्या पवित्र लोकांना घेऊन जाण्यासाठी तिथं पण आपल्याला सर्वकालिक सुख, सर्वकालिक संतोष, सर्वकालिक शांती द्यायला इच्छा करतो. कारण की पृथ्वीवर तरी अशी प्रकारची जगा कुठे आपल्याला दिसत नाही. म्हणजे बिन शत्रू राहायसाठी कुठेही दुनियामध्ये जागा नाही आहे. कुठे पण गेलं का भांडण, धमकी, चापटरपणे, धोका, मारणहाण, एकमेकांवर लढाई करणे सर्व काही दिसते. म्हणजे जो स्वर्गमध्ये सर्वकालिक जीवनामध्ये असा धूक, अश्रू, आपल्याला नाश करणारा वस्तू, उपद्रव आणणारा परिस्थिती नाही दिसते. म्हणून देवाने आपल्याला प्रीती करतो, आपल्याला निवडलेला आहे. हा स्वर्गकालिक जीवन देण्यासाठी देवाने वचन देतो. अशा प्रकारे देवाने स्वतः ना अपेक्षा ठेवता ना नियम देता देवाने आशीर्वाद द्यायला इच्छा करतो. सर्व काही नवीन करण्यासाठी देव आपल्याला निवडलेला आहे, नवीन आशीर्वादाने भरलेला आहे. नवीन शक्ती, नवीन आत्मिक ताकद देव द्यायला इच्छा करतो. हे सर्व काही वचन ऐकल्यानंतर देवावर आणखी भरोसा ठेवून विश्वासमध्ये मजबूत वाढू आणि या दुनियामध्ये देवाचे आशीर्वाद मिळवून घेऊन दुप्पट ताकदाने, दुप्पट भरोसाने, दुप्पट आत्मिक शक्तीने आणखी येणाऱ्या दिवसामध्ये देवाच्या सेवा करू. कारण की देवाने आपल्याला नवीन आकाश, नवीन पृथ्वी देणार आहे. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.